त्या घुबडले सोडू नका साहेब तुम्ही. तिने की नाही विनाकारण मग पोरावर आरोप लावले ना, विनाकारण लावले आरोप. हो हो, मी करतो सर्व व्यवस्थिशीर, तुम्ही काही काळजी करू नका. हा, त्या बाईले चांगला धडा शिकवतो मी. तुम्ही जर आमच्या माणसाला गंठनले जर सोडून दिलं असतं तर आम्ही गेलो असतो बा घरी. असं आम्ही सकाळपासून उपाशी तापाशी चहा पाणी पिऊन येला बा वाटीचा. हो राजा साहेब, बेजा भूक लागली राजा. काही लाईन नाही बा, नाश्ताही केला नाही आम्ही ना, काहीच नाही. दिवसभराची उभी आहो बा आम्ही. तर साहेब सोडून द्या ना तुम्ही. मग ती बाई आल्यावर पाहत काय तर. सध्या कसं माझ्याकडे ते मेडिकलचे रिपोर्ट आलेले नाही आहे, त्याच्यामुळे मी गंठनला सोडू शकत नाही. तर तुम्ही काय करा, बाहेर जा, नाश्ता पाणी काय चहा जेवण खावण काय करायचं असेल ते करून या तुम्ही. तुम्ही जोपर्यंत बाहेरून या तोपर्यंत आमची गाडी येते 1-1.5 घंट्यामध्ये इथं. बरोबर साहेब, मग आम्ही येतो बाहेर. मग काय गंठनला आणू का भजे मजे काही, वडा गिळा काही खायला साहेब. मग खाऊ दे सांग का द्याले जसं अंदर. लई दिवसाच काय खाल्लं काय नाही खाल्लं विचारानं. काय आबाजी, इथं काहीच नाही चालत ना, बाहेरचं चहाचं पाणी नाही चालत. तुम्ही वडान समोसा भजी ही गोष्ट करून राहिले, अटी सकाळी जमत नाही ती. तुम्हाला खाऊन येणं नसेल तर तुम्ही बाहेर जा खा. त्या कसं जो कस्टडीमध्ये आहे जेलमध्ये, त्या माणसाला बाहेरचं काही देता येत नाही. बरोबर बाबा साहेब, आम्ही काय आणत नाही बाबा, आम्हीच येतो जाऊन. मग फक्त कसं तिकून आल्यावर कसं आमच्या माणसाला कसं फटकनी सोडून द्या जावा. हो, तुम्ही काही काळजी करू नका. ते रिपोर्ट माझ्या हाती येऊ द्या फक्त त्या महिलेचे, मग मी काय तर बजेट बसवतो. बरोबर साहेब, मी मस्त जमवलं तर साहेब. म्हटलं साहेब उपाशी तापाशी नाश्ता पाणी केलं नाही. मला असं वाटलं साहेब म्हणीन बा नाश्ता आठीच मागवतो, आठीच खाऊन पिऊन घ्या. मग ते पैसे वाचले असते गड्या आपली रुपये. पुरा चुनखो साहेब दिसते जर मुली. रुपया घरी नाही सांगतो, सगमाल डिब्बी मी हा साहेब. रुपया खर्चत नाही लगा. सकाळपासून चहाचं पाणी नाही पाजलं. आता तूही कसा पाहिजे, आता आपण कधी जवळ यावं काय आपल्याला पाहिजे तो. तर चाल बा चाल, आपल्याच पैशाने येऊ पिऊ. चाल बा चाल, गुढी बरोबर जमतात ना. काय तर आम्ही चहा पाणीच पिऊन येला बा. त्याला असं वाटलं साहेब म्हणते नाही का 100 नोट नाही वाटली नाश्ता मागवतो फुका फाकात जमू टीचा. बरं बा, आम्ही का जमू देणार आहो का? आम्ही तर अशा की तुमच्या खिशाला कात्री लावणारे आहो, तुमच्याकडून नाश्ता पाणी चहा खाणारे पिणारे लोक. बुडे आमच्या माया आशावर बसली अडीचा की साहेब मागवतील म्हणून. साहेब काळजी मागू ना बाबा. बुडे बा पोरगा सुट्टी किती सुटत जेलातून काय सांगा बापा, की तू पोलीसवाला बी चट्टा मारून राहिला. सोडतो तुमच्या पोराले बापा, थांबा जरा असंच म्हणून राहिला. पण सोडते कधी तो बा पोराले. वहिनी, त्या पोलीस साहेबाबद्दल टेन्शन घेऊ नका. लय इमानदार माणूस आहे तो. खऱ्याला खरं खोट्याला खोटा. त्यानं म्हटलं ना सोडतो म्हणून तो सोडीनच. संध्याकाळी लोक सोडतेस तो. ती गाडी राहिली नाही याची, ती दवाखान्यात जायला येते. काय बापा, त्या शिनाल चोरीनं सगळी आफत आणली बा पोराभोवती. पोरगा बापा कोणत्या याच्यात कारणात फसला बापा. 10 रुपये काय लावला आता भरता रे बापा, छेडछाड. सगळ्या आता लोक काय विचार करत असतील ना पोराबद्दल. बाबा पोरगा आहे का तसा, बदनामी केली ना तिनं. वहिनी, चांगलं जे काम करते की नाही माणूस त्याचीच बदनामी करत असतात लोक. गंठन करते चांगलं काम, मग यायचे भोकार, यायचं असते लपालुपीचं, असा विषय असते ना. तेच लोक कसं गंठनची बदनामी करतील. बदनामी केल्यानं चांगल्या माणसाची बदनामी होत नसते. टेन्शन घेऊ नका तुम्ही. बापा आता चांगल्याची दुनियाच नाही राहिली ना, तरी मी गंठ्याला म्हणू काही बापा तुला हे समाजसेवा करायला पुरत नाही ना बापा. याच्या नांदी लागतं काही त्याच्या नांदी लागतं, तुला काय करा लागते असं मी त्याला किती खेप म्हणून. पण तो म्हणे चुप करे नाही ना बाई, ते असंच असते ना, हे तसंच असते ना. पाय म्हणा आता कसं झालं तर. तुम्ही कायले काळजी करून राहिले, करू द्या त्याला समाजसेवा. त्याला करा वाटते तर त्याच्या मनाला आनंद वाटते ना त्या गोष्टीचा. आणि आम्ही सपोर्टले आहो ना दोघी जिगरी. आम्ही नाही का 2 बुडे सोबत. 24 तास त्याच्यासोबत. टेन्शन घेऊ नका वहिनी, काही झालं चालीन. पण कसं गंठनने काही होऊ देणार नाही. गंठनचं नाव होऊन राहिलं, या लोकांना खपून नाही राहिलं, याच्यासाठी हे रिकामचोट धंदे करतात. पण करू द्या ना. किती रिकाम कुत्र किती भुकलं तरी हत्तीले काही फरक नसते बोलत ना. कुत्ते भोके 1000, हत्ती चले बाजार. काय फरक पडून राहिला वहिनी, तुम्ही घाबरू नका वा. मन कसं लहान करू नका तुम्ही. आहे ना बापा बुडे बा, कधी कधी विचार येते ना मनात बापा. हा असे काम करते, झाली काही अनहोनी तर मी नको ना इकडे पा. सांगा ना, एकुलता एक पोरगा आहे बाया. बाबा मी त्याला सांगत असतो याच्या त्याच्यात काही बोलत नको जात जा बाबा, आपलं आपण पायात जाय. जाऊ द्या वहिनी, तुम्ही टेन्शन ना घेऊ बरं. याची तो बाई आहे, काही काळजी करू नका तुम्ही. आणि त्याला काही म्हणत बोलत ना जात. जो जे काम करून राहिला ते चांगलं काम आहे, पुण्याचं काम आहे ते. अरे गड्या रघु, गाडीचा आवाज येऊन राहिला गड्या. ट्या 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 आली गड्या गाडी. केलं वाटते त्या बाईचं मेडिकल आणली वाटते ते बाई. हा गड्या, आणली गड्या. आता सुटला गंठन, आता नाही टेन्शन आपल्याला.
हे आहे का ते सडेल तोंडाची मग पोरावर बिनकामानं आरोप लावला तिनं, बिनकामानं जेलात टाकलं त्या घुबड तोंडीनं. असं वाटते इले खेटर काळा पायातला सटा सटा हिच्या तोंडावर बापा. काही इज्जत नाही या सडेल तोंडीले. पान कशी कशी आली पान हे. अहो वहिनी तुम्ही काहीच बोलू नका. आता पोलीसवाले इथं धुपूट पाडतात तुम्हाला सांगतो. याचं हिचं आता पिशिआरच आहे. हिचं खरं खोटं सारं बाहेर फोडेल आहे आता. आपल्याला शादायचंही काम नाही, बोलायचंही काम नाही, म्हणण्याचंही काम नाही. पोलीसवाले हागोदा दिले आता. घेणं दाबून ना कसं खोटं बोलतं. आता पाय कसं धुपूट पडते तू. येत अंटी गरमच होती तू पुरी चांगली. बाईने डोंगर कसे पाहून राहिले तर डोळे फळफळ पाहून राहिले बोले. आलो मुकाट्याना काय थांबली ती बाई पुढे ना येऊन राहिली ना माय येऊन राहिली ना. घे ना कुकडे घेता मले तर चाल. चला चला घ्या घ्या त्या बाईले. चला खोटा आयडी साली फसवतं काय माणसं येईल असे खोटे आरोप लावता. मॅडम सुस्ती ना करू सुस्ती ना करू. ते आणलं काय यांना? हो साहेब हो आणलं. सारा खोटाळा कारभार आहे साहेब. रिपोर्ट मध्ये काहीच निघलं नाही. 0 बजेट निघाय. हा 3 खेप स्वाईप केलं मॅडम पण काही निघालं नाही त्याच्यामध्ये. हा त्या गंठननं काहीच केलेलं नाही. हातही लावलेला नाही आहे बाईले. अरे नाटके काम आहे साहेब हे. इथं चांगला आता पिशार काढा लागते. जास्त खोटी बोलणारी बाई आहे. नाही साहेब मी कशाला खोटी बोलू. खरंच ना साहेब त्यानं मला दाबलं होतं. छेडछाड केली ना त्यानं बाई. मी खोटी बोलीन का साहेब. एक बाई खोटी बोलीन का आता. हे असं काही मी सांगेन का. मेडिकल करणारे डॉक्टर खोटे बोलतात. त्यांना काही समजत नाही. ते येडे आहेत. फक्त तुम्हाला काही जे काही आहे ते खरं काय बोलता येते ते फक्त तुम्हाला बोलता येते. मेडिकलनं ते काही सिद्ध केलेलं नाही आहे. तुमच्यावर कुठलाच अत्याचार झाला नाही, अन्याय झालेला नाही आहे. तुम्ही जाणून केस केलेली आहे त्या गंठनवरती. म्हणजे काय जाणून बुजून एखाद्यावरती आरोप करायचा, त्याला अटकवायचा हा धंदा आहे तुमचा. आतापर्यंत उघड चाललं असेल पण आता उघड आलं तुमचं कारभार. तर कसं मॅडम घ्या ना कस्टडीमध्ये घ्या. काढा पिशिआर यांचा आता. साहेब घेते ना आता. आतमध्ये चांगला पिशिआर काढते ना. मी तर म्हणत होती दवाखान्यात पिशिआर काढते चांगलं. तिथे जोडते येईल. कसं आता तिथं आपण काही करू शकत नाही. काय दवाखान्यात नाही काढला तरी अटी काढा पिशिआर. शिंदे तुम्ही त्या गंठनला सोडून द्या. निर्दोष आहे तो माणूस. त्याने काही केलेलं नाही. या बाईवरती काहीच हात टाकलेला नाही. या बाईनं खोटा आरोप लावलेला. साहेब असं काय करून राहिले तुम्ही. मला कोणत्या याच्यात तुम्ही अंदर करून राहिले. कोणता आरोप लावला तुम्ही रे मावर सांगा ना. तू अंदर चाल नाही का फळफळ करून राहिली. अंदर गेल्यावर सांगतो तुला कोणता आरोप लावला ते. आता चाल लवकर. या बाईले लवकर घेऊन जा आतमध्ये तुम्ही लॉकअप मध्ये आणि सांगा कसा कोणता आरोप लावला तर जावा. तर बस आता अंदरच नाही चालवा. नाटक नको करू. होय मुकाट्याने पुढे. साहेब मी काही नाही केलं रे साहेब. काही नाही केलं रे. होय मुकाट्याना नाटक नको करू. आज लोक ऐकलं तुया आता नाही. चालवाय सारखी. मॅडम सोडा ना मला. मी काही नाही केलं ना मॅडम. मी काही नाही केलं ना. काही नाही केलं तिनं. खोटे आरोप लावतो का. खोटे आरोप लावतो काय. कोणावरही आरोप लावतो काय. तो गंठन पोरगा चांगला होता. त्याने फसवलं तुला. साहेब काय सांगा तुम्हाला. हे बाई एवढी हरामी आहे की त्या डॉक्टरने पैसे दिले ना 5 लाख रुपये. काय तर खोटं मेडिकल कर म्हणे माझ्या. मॅडमनं बाई पैसे तर घेऊन घेतले पण इथं खरंच मेडिकल आहे. हिचा स्वाईप घेतला त्याच्यात काहीच निघलं नाही साहेब. बदमाश आहे बाई. हिचा नवरा त्याच्यापेक्षा बदमाश आहे. दोघंही सोडायला लागला. तुम्ही एक काम करा. आता पहिले त्या गंठनला सोडून द्या. साहेब आता सोडून देतो त्या घरी पोराले. हो त्याला सोडून द्या. मग पाहू हिचा आता बजेट. आपण जो लॉकअप मध्ये काय म्हणते काय नाही पाहू काय तर. हिच्या बाईचं म्हणणं काय तर नाही मिळाला मग हिच्या नवऱ्याचे दणके मारा लागतील. हो साहेब. जास्त पैसा टाकला का अजून. जास्त खोटे बोलताय की नाही. मला पहिले या बर्फाच्या लादीवरून काढणं किती थंडगार आहे. थंड लागून राहिले ना खूप. दिवस मुकाट्याना उतरतो म्हणजे ते उतरतो. उतरली तर खबरदार. मी ना काहीच नाही केलं ना बाबा. सोडून द्या ना मॅडम तुम्ही. मला काऊन पकडून आणलं बाबा तुम्ही ना. जेलात टाकलं तुम्ही ना मला. मी ना काही केलंच नाही तर तुम्ही कसे काय करून राहिले मला. मेडिकल मध्ये दिसलं ना सगळं तुझे काय खरं आहे काय खोटं आहे तरी चालू ना. मी ना काही केलं नाही. मी ना काही केलं नाही. मेडिकल रिपोर्ट खोटा बोलते ना. जास्त शांतपणे शिकून राहिले ते आम्हाला. आम्ही चूप होतो जोपर्यंत मेडिकल झालं नव्हतं तोपर्यंत. पण आता समजलं ना आम्हाला तू खोटा आयडिया आहे पुरी तर. मॅडम साजिश आहे ना मॅडम. साजिश आहे ना हे मला फसवायची. त्या घंट्यानं माझं छेडछाड केली ना मॅडम. खरंच ना मी खोटी नाही बोलू राहिली. छेडछाड केली तुझ्यासोबत. हो ना. खूपच हुशार दिसून राहिली पण तुम्हाला. खरंच खूपच हुशार. हिनं काही सांगितलं की नाही. नाही ना सर. खूप जबर बाई आहे बापा. कायच काही सांगून राहिली. सगळं अजूनही खोटारडीच बोलून राहिली. आता काय बोला हिच्या सोबत. तिथेच हाणून राहिली भांडी गोडी. मी ना काही केलं नाही मॅडम आणि मी ना काही केलं नाही.
आणि माझ्यावर खोटा आरोप लावला हा आणि मला काऊन आणलं जेलामध्ये सांगा आता डोकं फोडा कायच्या पुढे तुम्ही बोलणं बंद करून टाका ना. 2-4 रट्टे शिल्लक मारा. तुम्हाला फुल बर्मीची आहे ना, कस्टडी मध्ये आहे ना ते. विचार काले करू राहील, पिशार काढा ना. हा बोलून सांगत नाही, प्रेमानं ऐकून नाही राहिली. हा ना मजबूत. बाबा साहेब मला रट्टे नका मारू बाबा, मी काही नाही केलं ना. आज आणून बुजून मला रट्टे आणायला लावता का तुम्ही? साहेब बाया बाई आहे ना, सिद्ध झालं. मेडिकल मध्ये सारं निघलं ना की या बाईवर कोणताच अत्याचार होईल नाही, अन्याय होईल नाही, तरी खोटी बोलूनच राहिली. असं म्हणायला तयार आहे की मी खोटा आरोप लावला म्हणून. सांगा किती भावना आहेत. सुन बावन असो की त्रेपन्न असो, अटी सारे सारखे होतात ना हो शिंदे. आता कसं आहे मॅडम, तुम्ही काय वाट पाहून राहिले? हा ना 2-4 रट्टे शिल्लक घ्या ना ताब्यात. हो सर बस आता मी बोलत नाही तिच्यासोबत जास्त आता बस सपाटायचाच माराय दिले. असं करता का नाही तर हिचा नवरा बी अटी सांगता का? दोघे नवरा बायकोला अटी सांगू एका ठिकाणी. हा मी हाणतो या नवऱ्याला नाही, हिला हाणती नाही मॅडम. चला घेऊन येऊ त्याले. म्हणजे 2 जण एका ठिकाणी झोडले की बरोबर कसं लाईनवर येईन ते का, तसं काही येत नाही. चला मॅडम आम्ही येतो या बाईच्या नवऱ्याला घेऊन. तर लोक तुम्ही कसं इथे हिचा पानचा सुरू करा दन्ना दन दणके. हो सर या तुम्ही, मी पाहते तोपर्यंत हिला काय करायचं काय नाही. मेली बाबा, कसं करू मॅडम? मॅडम मारू नका ना, मॅडम मारू नका ना तुम्ही. कारणानं करायचं ती नाही वाटत का तुला? इंसान पोराले फसवलं, त्या गंठन पोराले आरोपात फसवलं ना. कोणत्या छेडछाडच्या बाबा, किती छेडछाड आली होती यासोबत. नाही काय बोलून राहिले हिच्यासोबत, सपाटे चांगले बोलायचंच नाही. ते बोलीन आपला हात चालू द्यायचा. तो तर दण कायच म्हणा आता इले, तसं शिवाय बसणार नाही जात ते. मॅडम तुम्ही का मला का जीवाशी मारता का बाबा? जीव घेता का मायाटी तुम्ही? मारू नका ना. माय म्हणते मेलीवर थांब ना तू, चांगला सपाटे हाणतो तुले चांगले. तुझी नाटक खोऱ्या खाणी जी आहे हान चांगले तिले, हान बोलूच नको. मॅडम जीव जाते बा. मॅडम मारू नका, जीव जाते बा. काही नाटक खोरी असं, काही नाटक जमता मेली चालता होती तू. तू आहे ना मी आता. वहिनी पाहणं गंठन आला ना, सोडला ना आपला गंठन. पोलिसांना सोडला. तुम्ही जर म्हणा सोडत नाहीत पोलिसवाले, खोटं बोलतात की खरं बोलतात? साहेब खोटं नाही बोलत, खरंच बोलतात. पा साहेबानं आपली मदत केली, सोडून दिला गंठन. आला मामा पोरगा सुटला जेलातून. बरं वहिनी, आम्ही म्हणू की तुम्हाला मेहनत करतो आम्ही त्याला सोडला की नाही. हा काहीच करायचं काम नाही पडलं, ऑटोमॅटिक सुटला. असं असते वहिनी, हे आपलं काम. बापा तुमच्या दोघांचीच कृपा बापा गंठनवर. नाही तर बापा गावातले तर एक जण तयार नाही बापा गंठनले सोडायले. एक जण तयार नव्हतं. तुम्हाला माना लागीन पण कुठे बा. रे बाबू गंठन तू कसा आहेस रे बाबू? तू कसा असं चांगला असलं बाबा? किती दिवसातून पाहू राहिली रे तुले. काहीच नाही होत ना. चांगलं काम करणार आले अंदर जास्त लागते बापा. तू काय लढून राहिली? नाराज होऊन बोलू नको बा. खुशीत आनंदात आनंद साजरा करायचा. मी अंदर जेलातही गेलो तरी आनंद साजरा करायचा, नाराज नाही राहायचं. मी जो येळा हाती घेलाय समाजसेवेचा, त्याच्यात मला अंदर बाहेर जायच लागेल ना. किती वेळेस तू लढशील, किती वेळेस या पोलीस स्टेशनच्या चक्रा मारशील. तू टेन्शन घेऊ नको. हे माझी जिंदगी भर आता जलात जाणं जलाच्या बाहेर येणं. बाबू आपल्याला काही घेणं नाही बापा या कामाचं. हे काम सोडून दे तू. पाहिजे कसं जेलात जावं लागते तर. ती समाजसेवा गेली बाबू चुल्यात. तू कसं मावर लक्ष दे बाबा. मले तुझ्याशिवाय कोण आहे बापा रे? कोण आहे सांग ना. तो विषय बंद कर आता. जे म्या मला जे काही काम करायचं ते करीन मी. लोड पडू नको. वहिनी चाल गंठ चाल. अटी थांबणं बरोबर नाही बापा. या जेलाचं तोंड नाही पाहायला पुढे या पोलीस स्टेशनचा बापा. चला लवकर उठून पटकुनी चला. चला लवकर, थांबायला पुरत नाही. हो बुडे बा चला. चाल बाई चाल ना. लढू नको ना तू. असे नाराज होऊन नको बोलू बा. जे काही करायचं आहे माणसाला ते करावंच लागेल ना. मग मी नाही करणार तर दुसरा कोणी करीन. करावंच लागेलच ना. काही केल्याची होईन काय? समजदार झाला रे बाबू गंठन तू. मला समजून सांगून राहिला बापा. एवढा मोठा कधीपासून झाला रे तू? चाल आई चाल. मॅडम मारू नका ना. मारू नका रे मॅडम. तुम्ही किती मारून राहिल्या मले बाबा रे. पाठ गेली मॅडम. अरे आज कोणा पिशर काढणं लावला बाबा पोलीसवालीनं. बाईच लावली हाणं. कोण आहे रे बापा हे? बेजा आवाज करून राहिली धोऱ्या बाबा. हे इथं काय मारणं बी काय सोपी नाही बाबा. फटाफट मला पाचलं नाही बॅग करा बा पोलीस स्टेशन. मॅडम मारू नका. मॅडम मारू नका.
राहिले व नाटक पोरा खाली बी, हं? नाटक कंपनीत पैदा व्हायलाच काय? अरे बेकार राहिलं का कोणती भैया काय माहित बा काय केलं या बाईनं तर काऊन हाणणं लावली काय माहित बा येणं तर बेकारात बा पोलीसवाले म्हटलं की बेकारात बा हाणणं लावली बाबा बाई कोण आहे काय माहितलं काही जोऱ्या जोऱ्यात वळवून राहिले तरी सोडून नाही राहिले माणसाला तर हाणतातच बा पोलीसवाले पण बाई बी नाही सोडत बा बाईले पाठवतात बा बेकार नांद आहे बा तिचा ओलही जायते वायली जायते बा पोलीस स्टेशनमध्ये मॅडम तुम्ही ना पायावरून पाय देणार पाय देणार थांब ना तू, आता मी ना पायच दिला तुझ्या पायावर, धीरे धीरे तुझे सगळे हाताचे आणि पायाचे नख उपटतो, मग काय करतो तो पाहतो. तासून राहिला तरी व माव करून राहिली तरी खरं बोलायचं ना पत्ता नाही. गेला मग रट्टे खाय ना मग चांगले नाही सांगत काही तर. मॅडम काही नाही सांगायले काय सांगू मी मारू नका ना मॅडम मारू नका. का बेकार नांदा रे बापा अरे का ऐकून नाही राहिले बापा हे हाणूनच राहिली दिली कोणती बाई यार मेली का आज काही खरं नाही चले का धुपूर पडते बापा काही खरं नाही बाबा मा पिशारा काढला ना हो तर हागुमुती एक झालता काही खरं नाही बापा हे सांगाले काठी येऊन राहिले तिकडे तिला पाधन चालू आहे असं कसं कसं वाटून राहिलं मला इकडे. खरं सांग ना प्रेमाने बोलतो ना तुझ्यासोबत. खरं सांग जे काय आहे ते खरं खरं बोल, तुला सोडून देतो आम्ही. मी काय सांगू मॅडम तुम्हाला मी खरं बोलून राहिली ना मी खोटं नाही बोलून राहिली बा त्यानं माझ्यासोबत छेडछाड केली ना त्या पोराने छेडछाड केली ना माझ्यासोबत. ते बाई म्हणजे पोराला छेडछाड गेली माझ्यासोबत आणि पोराला दिलं काय पोराला मारून बाईलेच लावलं धोडलं ह्या असं कसं रे बापा. हे पोलीस स्टेशन आहे भाऊ बेकार आहे तिथं वायलही जायते आणि ओलही जायते ठीक आहे कोणाचा न्याय नाही भाऊ. त्या पोराने छेडछाड केली तुझ्यासोबत है ना. खोटं बोलतो गरीब आहे तर पोरगा तर त्याला फसवतो काय. पैसे ढोकळे दाखवतो का कोणाला बी पैसे दाखला का तुझ्याजवळ. मॅडम बाबा मी ना कोणाने पैसे दिले कोणाला ढोकळा दाखवला बाबा पैशाच्या काहीच काही बोलता का मॅडम तुम्ही मारू नका रे मॅडम. अरे बापा रे पोलीसवाले इकडे कुकडे रे बापा वाट भुलले रे बापा इकडे घेऊन राहिले हे तर आला रे बापा शिंदे काही खरं नाही बापा हा दहा मारायचं एकच मोजते काका मा पिशार काढतं कार बा इकडे घेऊन राहिला हा बोहारात. चला भ्रष्टाचारी साहेब चला हा तुम्हाला बोलवलं तिकडे दुसऱ्या कस्टडी मध्ये नाही तुम्हाला बापा साहेब एवढं पाजवलं तुमची समाधानी झाली नाही का राजा हा घेतच लोक मारला तुम्ही ना मले आता कुकडे नेता बाबा काही नका नेऊ बाबा मले मार खायला घेऊन राहिला जे होतं ते मी सारं सांगितलं तुम्हाला काय आहे होतं नव्हतं जी त्याच्या पित्र मला काही कुठे नेऊ नका बाबा. अबे तुला मारा तिरत नाही ना रे तुला फक्त दाखव नाही नमुना काय असते वा चाल ना त्या डोळ्यानं पाय ना कसा पिशार काढणं चालू आहे चाल तुला दाखवतो. नाही मला दाखवू नका मी पाहायला येत नाही ते मला काही सांगूच नका तुम्ही मी अटीच बसतो मी येत नाही मला त्रास देऊ नका बाबा तुम्ही मला नेऊ नका मला काही पाहिलं नाही. नगू पटलं बाबा नगू फुटलं मॅडम सांगतो ना मी सांगतो ना बस मला मारू नका रे मॅडम मारू नका. आता म्हणते सांगतो ना मॅडम सांगतो ना मारू नका. एवढं मार खायचं कामच नव्हतं ना पहिलेच बोलत होती तर. अहो साहेब एवढं कोणा बाईला मारणं चाललं जोडणं झालं हो बापा बापा साहेब कोण आहे होय बाई तू चाल ना तडी सा तुला दाखवतो त्या डोळ्यानं पाय ना डायरेक्ट तू कोण आहे काय नाही तर चाल उठ लवकर चाल बैला हारका नको बसू खाली उठ लवकर चाल चला बस चला. मित्र व्हिडिओ दाखव उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा.